मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती एक कंटेनर पलटी झाला आणि त्याच्यानंतर तब्बल 30-32 तास संपूर्ण वाहतूक ठप्प झाली. पुणे मुंबईकडे निघालेले लोक त्याच ठिकाणी अडकून पडले आणि या सगळ्यामध्ये प्रवाशांचे असतील किंवा ज्यांच्या फ्लाइट्स होत्या, ज्यांना कुठे दवाखान्यासाठी जायचं होतं, अशांचे, वृद्धांचे, लहान मुलांचे प्रचंड हाल झालेले पाहायला मिळाले. या सगळ्यानंतर आत्ता कुठेतरी 30-32 तासांच्या नंतर इथली वाहतूक सुरळीत होताना पाहायला मिळते. मात्र एका कंटेनरमुळे 2 शहरांचा संपर्कच तुटला जवळपास, अशा पद्धतीची एकंदरीत परिस्थिती निर्माण होते. एकीकडे आपण बुलेट ट्रेनच्या गप्पा मारतो, दुसरीकडे साधा एखादा ॲक्सिडेंट झाला तर तिथून पुढे वाहतूक सुरळीत करण्यासाठी आपल्याला एवढा वेळ लागतो. या सगळ्यावरती खरं तर एक सूचक अशी पोस्ट केलेली होती राजेंद्र कोंढरे यांनी. माझ्याबरोबर सर स्वतः आहेत, त्यांच्याशी आपण बोलणार आहोत. सर, तुमची जी काही पोस्ट होती त्या अनुषंगाने तशाच भावना जवळपास आज सगळ्याच पुणे मुंबईकरांच्या असलेल्या पाहायला मिळतात. मुळामध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरीजी हे टेक्नॉलॉजीच्या बाबतीमध्ये फार पुढे आहेत आणि भारतातले जे काही सगळे राज्यमार्ग आणि नॅशनल हायवे हे त्यांच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात डेव्हलप झाले. आता पुणे ग्रोथ सेंटर म्हणून गव्हर्नमेंटने डिक्लेरेशन दिलेलं आहे आणि 48 मिनिटात बुलेट ट्रेन धावणार आहे. ती धावेल तेव्हा ते परमेश्वराला माहिती केव्हा धावेल. पण आज जो काही पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे हा पुणे 2 मेट्रो सिटीला जोडणारा भाग आहे आणि ह्याच्यामध्ये काल जे काही 1.5 लाख वाहनं जी अडकली, त्यामुळं त्याचं मनुष्यबळ, त्याच्या ठिकाणी खर्च झालेलं पेट्रोल डिझेल ह्याचा जर हिशोब काढला तर नियर अबाउट 150-200 कोटी रुपयाचं नुकसान एका दिवसाचं झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं असं आहे की ह्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी जिथे ऍक्च्युअल जो स्पॉट झालेला आहे, या स्पॉटवर जायला वेळेत पोहोचण्यासाठी अगोदर गाड्यांच्या लाईन्स आहेत, त्यामुळे ते तिथं जाणं हा मोठा जॉब आहे. आता जी लोक अडकून पडली, पोलिसांनी ठिकठिकाणी लाईन्स ब्रेक करून त्या थांबवल्या. ह्यांच्यासाठी पाणी आणि बिस्किट आणि औषधं आणि ह्या गोष्टी अत्यंत महत्वाच्या होत्या आपत्कालीन परिस्थितीत. मग टेक्नॉलॉजी जर एवढी पोचलेली पुढे, आता मिलिटरी सुद्धा ड्रोनचा वापर करते, तसा ड्रोनचा वापर करून महामार्ग जे व्यवस्थापन ज्या IRB कडे आहे आणि त्याचं नियंत्रण ज्या खात्याच्याकडे आहे ते MSRDC आहे, ह्या 2 विभागांनी समन्वय राखून जसं ट्रामा सेंटर काढलेले त्याच पद्धतीनं अशी जर इमर्जन्सी होऊ शकते, हे तर 10 वेळा झालेलं आहे. अशा परिस्थितीत जे नेहमीचे प्रॉब्लेम आहेत ते सॉल्व्ह करण्यासाठी ड्रोनचा वापर याच्यात अत्यंत उपयोग आहे. ही पोस्ट मी त्यासाठी टाकलेली होती. दुसरी याच्यातली महत्वाची पोस्ट की जो मेडिकल केअर तातडीची आवश्यकता आहे. उद्या ऍक्सिडेंट झाला तर त्या ट्रामा सेंटर पर्यंत जाण्यापर्यंतच माणूस गचकतो. तर ह्याचंही नियोजन आजच्या ह्या सगळ्या मुवमेंटमध्ये नाही. त्यामुळं वाहतूक तज्ज्ञ असतील, ऍडमिनिस्ट्रेशनचे ऑफिसर असतील, IRB असतील, ह्या सगळ्यांनी याची गरज पाहिजे. दुसरा एक निषेधाची बाब अत्यंत वाईट अशी आहे की IRBनी स्थापनेपासून याच्यामध्ये टोल वसुली केलेली आहे आणि या टोल वसुलीच्या बाबतीत हायकोर्टामध्ये सुद्धा काही केसेस झालेल्या आहेत. एक आपण ज्या ठिकाणी व्यवसाय करतो त्या व्यवसायामध्ये कधी कधी काही आपल्याला व्यावसायिक मूल्य बाजूला ठेवून माणुसकीचं मूल्य पुढे आणावं लागतं. IRBने कालच्या परिस्थितीमध्ये त्यांच्या सकाळी छापलेल्या बातमीत आलेलं आहे की त्यांच्या जे काही CEO आहेत त्यांनी याच्यावर प्रतिक्रिया व्यक्त करायला नकार दिला. वास्तविक जवळपास इकडे 20-25 किलोमीटर आणि इकडे 10-15 किलोमीटर, 40 किलोमीटर मध्ये रांगा लागल्यानंतर तिथे कोणत्याही प्रकारची कॅन्टीनची व्यवस्था नसताना त्या लोकांना किमान पाणी, बिस्किट आणि काही लोकांना लागणारी औषधं ही IRBच्या 2 व्हीलर यंत्रणेने ती पोहोचवणं आवश्यक होते. पोलिसांनी मात्र काही ठिकाणी केली. विक्रेत्यांनी चढ्या व्यक्तीने दुपटीने ते विकत घेतलं, पण ते विकत घेतलेलं माल पुरवायला सुद्धा माल त्यांच्याकडे नव्हता. ही अशी अत्यंत वाईट परिस्थिती 32 तासामध्ये झाली. ही दोन्ही शहरांच्या दृष्टीने अतिशय अडचणीची आहे. सरकारने याच्यावर गांभीर्याने विचार करून IRBला कडक सूचना, माझं तर खाजगीत मध्ये यांना बांबूनी बडवलं पाहिजे. ह्या पद्धतीची संवेदनशीलता त्यांच्याकडे नसल्यामुळं ह्या पद्धतीने जे काही झालेलं आहे ते अतिशय वाईट आहे. त्यामुळे सरकारने गांभीर्याने लक्ष घेऊन ही नागरिकांच्या कालच्या प्रतिक्रिया आहेत. विशेषतः मी आज ह्या ठिकाणी जास्त सांगतो की काल जर लोकांचा राग उफाळून आला असता तर त्या ठिकाणी दंगल सदृश्य परिस्थिती सुद्धा तयार झाली असती. पण लोक अडकलेले होते, त्यामुळे त्यांना पश्चाताप व्यक्त करण्याच्या पलीकडे त्यांच्या हातात काही नव्हतं. त्यामुळे याच्यावर गांभीर्याने विचार सरकारने, MSRDCने सगळ्यांनी करण्याची आवश्यकता आहे.
सर हे सगळं सुरू असताना इतक्या मोठ्या प्रमाणात जेव्हा वाहनांच्या रांगा लागतात किंवा पोलिसांनी थोडंफार आपण त्या ठिकाणी म्हणतोय की मदत केली, मात्र त्या संपूर्ण रोडवरती किंवा असे अनेक हायवे ज्या हायवेवरती तशा पद्धतीच्या सुविधाच नाहीयेत. म्हणजे हायवेवर किमान ऍक्सिडेंट झाल्यानंतर हायवेवर एखादं मोठं हॉस्पिटल तरी असायला पाहिजे. तशा पद्धतीचं सुद्धा काही पाहायला मिळत नाही. पेट्रोल पंप सोडले तर हायवेच्या जवळपास कुठल्याच सुविधा नसतात. अशा पद्धतीचं एकंदरीत वातावरण पाहायला मिळतं. हायवे करण्यासाठीच्या जागा इतक्या मोठ्या प्रमाणात मोठ्या भावांमध्ये विकत घेतल्या जातात. तिथून पुढे त्यांचे भाव सुद्धा वाढतात आजूबाजूच्या एरियांचे. मात्र मूलभूत सुविधा, मूलभूत गरजा आपण ज्याला म्हणतो, त्या मात्र नॅशनल हायवेवरती खूप मोठ्या प्रमाणात नसलेल्या दिसतात. मुळातच हा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे आहे ना, ह्याला काय कोट्यवधी रुपये सरकारने मोजलेले नाहीत. अतिशय अल्प दरामध्ये जमिनी घेऊन MSRDCनी त्या काळात हा कायदा नव्हता दुप्पट चौपटचा. त्यामुळे तो त्यांनी केला. आता परिस्थिती अशी आहे की उपलब्ध सगळ्या रोडच्या नेटवर्कमध्ये मोठमोठे तुम्हाला दोन्ही बाजूला हॉटेल्स दिसतील, पेट्रोल पंप दिसतील. ट्रामा सेंटर कुठे हो दिसतंय का? मी तरी काय पाहिलेलं दिसत नाही. मग ते ट्रामा सेंटर, तिथं अद्ययावत ॲम्ब्युलन्स. मग ह्या ॲम्ब्युलन्स नुसत्या ॲम्ब्युलन्स फक्त केअर घेण्याच्या दृष्टीने नाही, उद्या अशी इमर्जन्सी झाल्यानंतर त्या ठिकाणी पाण्याचा पुरवठा करणे, औषधं लागतात लोकांना, ब्लड प्रेशर असतो, काही वेळा काय अचानक अटॅक आला, तर ती सगळ्या सुविधा असणाऱ्या काही यंत्रणा त्याच्यामध्ये अपेक्षित आहेत. त्या कुठेही अशा हायलाइट केलेल्या दिसत नाहीत. त्या हायलाइट केलेल्या दिसत नाही आणि त्या नसल्यामुळं हाच रोड नाही, तर महाराष्ट्रातल्या बहुतांश हायवेला जर अशी परिस्थिती असेल, तर त्याची आज ही जी काही कालची घटना झाली, त्याच्यातनं बोध घेऊन या गोष्टी करण्याची अत्यंत आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी सुद्धा या सगळ्याची दखल घेतली आणि अहवाल मागितलेला आहे जिल्हा प्रशासनाकडे. आणि रायगड आणि पुण्याचं दोन्ही मिळून जिल्हा प्रशासन आता अहवाल काढणार आहेत या सगळ्यावरचा. मात्र काल जे काही घडलं 2 दिवसांमध्ये, या सगळ्याला जबाबदार कोण असं ठरवायचं? हे बघा, हे अहवाल वगैरे जे प्रक्रिया आहे ना, आम्ही पण प्रशासनामध्ये सरकारबरोबर अनेक वर्ष वेगळे काम केलं. हे अहवाल वगैरे जे आहेत ना, त्याच्यावर प्रतिक्रिया याच्यामध्ये कोणत्याही तातडीच्या उपाययोजना, त्यानंतर मध्यम टप्प्याच्या उपाययोजना आणि लॉंग टर्म उपाययोजना, या 3 स्टेप्स असतात. मुळात हा आता अहवाल आहे ना, तुम्हाला आज लिहून घ्या, अजून 2 महिने अहवाल येणार नाही. मग तो अहवाल आल्यानंतर मग त्या मीटिंग्स होणार आणि त्याच्यात निर्णय घेणार. मला काय म्हणायचंय की तातडीची उपाययोजना, उद्या आग लागली, आपण अहवाल मागणार का? आज आग लागल्यासारखी परिस्थिती. आज एक टँकर पलटी झाला, उद्या दुसरा पण होऊ शकतो. मग तो उपाययोजना करायला तुम्हाला काय 10-10 फुटाला पोलीस तर बसून चालणार नाही. ह्याच्यावर एक लॉंग टर्म योजना काय आहेत, मध्यममार्गी योजना काय आणि तातडीच्या. तातडीच्या मीन्स मी ह्याच्यासाठी म्हटलं की तिथे आता तुम्ही ड्रोन प्रोव्हाइड केले पाहिजेत. ते आता भाड्याने पण मिळतात. आणि काही स्टॉक ठेवला पाहिजे की तो स्टॉक इमर्जन्सी कोणती घटना घडली तर ते तर करा या 8 दिवसामध्ये. ते केल्यानंतर तुम्ही दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्या हर्डल्स आहेत त्या हर्डल्स दूर करण्याची आवश्यकता आहे. जसं सर तुम्ही आत्ता म्हटलात की आग लागली असती तर तशा पद्धतीचं जर काही घडलंच तर मग त्याच्यावरची तर उपाययोजना त्याचा काय? आज आज आपण विचारच करू शकत नाही. आज तुम्ही बघा, दोन्ही बाजूनी रोडच्या प्रचंड रांगा लागल्यात की तुम्हाला 20 फुटाची अशी पट्टी पण नाही तिथे जायला ऑन द स्पॉट. हा फक्त टँकर आहे. ह्याच्या ठिकाणी जर विषारी वायू असता तर काय तेच परिस्थिती तेच झाली मला असती? सांगायचं होतं की जो प्रोपलेन नावाचा गॅस यामधून घेऊन जात होते, ज्या कंटेनर जो पलटी झाला होता त्यामध्ये जो गॅस होता तोच ज्वलनशील होता आणि तो स्फोट होऊ नये यासाठी म्हणून जी यंत्रणा मुंबईवरून मागवावी लागली ती पोहोचण्यासाठी वेळ लागला आणि म्हणून इथनं पुढचे हे सगळे म्हणूनच झाले. काय म्हणतोय मी की IRB सारखी रोड नेटवर्क मध्ये देशभर गाजलेली कंपनी, यांनी डिझास्टर मॅनेजमेंट म्हणून काय अभ्यास जर केलेला असेल तर त्यांचं फेल्युअर काल दिसलेलं आहे. आणि ते गौरवाने जे सांगतात ना, ते अत्यंत चुकीचं आहे. यांची लक्तरं पण निघत नाही. मुळात काय झालंय की नागरिक एकदम शंड झालेले आहेत आणि व्यवस्था शंड झाल्यामुळे काय होतं, ह्या लोकांचं फावतं. IRBच्या आत्ताही वेबसाईटवर जाऊन बघा, 4 ओळीची दिलगिरी व्यक्ती करू शकत नाही तुम्ही, एवढ्या लोकांचे हाल झालेत. हे तुमच्या मिसमॅनेजमेंटमुळे झालं. एक त्या ठिकाणी टेम्पो बदलला, तुम्ही जाणारी पण लाईन बंद करून टाकली, ही पण लाईन बंद करून टाकली. हे इतकं भयानक होतं की उद्या त्याच्यामध्ये एखाद्या माणसाला अटॅक घेऊन तो मेलेला असता. काय निर्माण केलं असतं तुम्ही? एवढ्या वर्ष तिथं ऍक्सिडेंट होत आहेत, माणसं मरतायत, तात्पुरते आवाज होतात. एखादा VIP पर्सन वारला, विनायक मेटे वारले, तर लगेच ओरडाओरड झाली की ती अँब्युलन्स वेळेत गेली नाही. पण त्यानंतर आज तुम्ही त्या स्पॉटवर जाऊन बघा बरं, मस्तपैकी लोक झोपलेले असतात, त्या अँब्युलन्स अलीकडे असतात, त्या आडोशी बोगद्याच्या अलीकडे. मग ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये जी इमर्जन्सी 24 तास अलर्ट असणारी सिस्टीम, ही काही किलोमीटर अंतरावर ती परफेक्ट असली पाहिजे आणि त्या यंत्रणेला
तात्काळ तिथं पोहोचण्यासाठीची व्यवस्था. मग त्याच्यासाठी डिझास्टरच्या अँगलने ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, तर काय पाहिजे, तर पहिलं फायर फायटिंग म्हणजे आपल्याकडे फायरची व्यवस्था पाहिजे. त्यानंतर असे विषारू वायू जे जातात ते वायू निर्मूलन करण्यासाठीची यंत्रणा ही सुद्धा आता काही पॉइंटवर बसवण्याची आवश्यकता असं मला वाटतं. पण सरकार या सगळ्यामध्ये आता खरंच गांभीर्याने इथून पुढे तरी प्रक्रिया करतील लवकरात लवकर असं वाटतं. सरकारने करायला पाहिजे. लोकांचा राग जर अनावर झाला तर माझं तर आता वैयक्तिक मत सांगू का तुम्हाला, त्या IRBच्या बोर्डावर जाऊन लोकांनी थुकलं पाहिजे. आता जे पानपिराक जे खाणारे लोक आहेत ना, त्यांनी खरं त्याच्यावर थुकलं पाहिजे. IRBने पूर्णपणे लोकांचा जो विश्वास आहे तो विश्वासाला तडा दिलेला असं माझं वैयक्तिक मत आहे. नक्कीच माझ्याबरोबर सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कोंढरे सर होते. जसं सर म्हटले, की IRBचं मोठ्या प्रमाणात फेल्युअर या सगळ्यामध्ये पाहायला मिळतंय. म्हणजे अक्षरशः आज पुण्याचे जे जिल्हाधिकारी आहेत ते सुद्धा या सगळ्याच्या या सगळ्या अनुषंगानं खरं तर दिलगिरी व्यक्त करताना किंवा आमचे जे काही लूप होल्स आहेत त्यामध्ये आम्ही आणखी काम करू असं म्हणताना पाहायला मिळतात. मात्र ज्या कंपनीकडे हे सगळं कामकाज मुळातच आहे त्या कंपनीच्या वतीनं कुठलीही दिलगिरी येत नाही किंवा कुठल्याही पद्धतीनं नुकसान भरपाई येत नाही. कालच्या एका या सगळ्या सिच्युएशनमुळे कोट्यवधींचं नुकसान झालेलं आहे. ट्रॅव्हल एजंट्सच्या कंपन्या असतील, म्हणजे ट्रॅव्हल एजन्सीज असतील किंवा मग ज्यांना कुठेतरी फ्लाईट होतं, मुंबई एअरपोर्टला पोहोचायचं होतं, कुणाला पुणे एअरपोर्टला पोहोचायचं होतं, कुणाचे कुठले ऑपरेशन्स होते, अशा इमर्जन्सी काही काही कॅज्युअलिटीज होत्या. या सगळ्यामुळे प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान हे तिथल्या प्रवाशांचं झालं, जे वाहन चालक होते त्यांचं झालं, इंधनाचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. असं सगळं असताना साधी एक दिलगिरी सुद्धा तुम्ही व्यक्त करत नाही. आणि या सगळ्यावरती आता खरं तर इथून पुढच्या काळात दिलगिरी तर नाहीच व्यक्त करणार, मात्र किमान आज काल जे काही झालं इथून पुढच्या काळामध्ये ते होऊ नये यासाठी म्हणून IRB काय करतंय आणि त्याचबरोबर सरकार या सगळ्यामध्ये किती लक्ष घालतंय हे सगळंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंखेंसह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.